नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जवाहर नवोदय विद्यालय जी दिलवान बर्नाला येथील आहे यामधील अत्यंत महत्त्वपूर्ण अशी नोटिफिकेशन पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये TGT इंग्लिश प्युअरली ऑन कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस व्हॅकन्सी आहे। याबद्दल आपण याची ॲडव्हर्टाइजमेंट पाहणार आहोत। पहा, ऑनलाइन ॲप्लिकेशन आर इन्व्हाइटेड फॉर द एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर TGT पोस्ट 1 JNB दिलवान डिस्ट्रिक्ट बर्नाला, पंजाब मधील ही पोस्ट आहे। ॲप्लिकेशन फॉर्मॅट अँड टर्म्स अँड कंडिशन्स आर अवेलेबल ऑन जी विद्यालयाची वेबसाईट आहे, वेबसाईट तुम्ही इथून पाहू शकता। नवोदय गव्हर्नमेंट इन NVS स्कूल आणि बर्नाला अँड होम वगैरे तुम्ही ते पाहू शकता। ॲप्लिकेशन कॅन बी ईमेल्ड ऑन विद्यालय मेल, आणि तुम्हाला इथे मेल ईमेल ID पण दिलेला आहे, जो की तुम्हाला 16/1/2021 पूर्वी ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे। साधारण 6 दिवस अजून तुमच्याकडे आहेत जर तुम्हाला सबमिट करायचा असेल ॲप्लिकेशन तर। त्यानंतर या पोस्टचे जे पेमेंट आहे 26,250 पर मंथ कन्सोलिडेटेड पेमेंट मिळणार आहे। त्यानंतर जे ॲप्लिकेशन मधून शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट असतील त्यांचा व्हर्च्युअल इंटरव्ह्यू होणार आहे, त्यामुळे तुम्ही अगदी म्हणजे घरून हा इंटरव्ह्यू अटेंड करू शकता। त्यामुळेच आपण ही जी व्हॅकन्सी आहे ती आपल्या चॅनलवर सांगत आहोत। व्हर्च्युअल व्हॅकन्सी विल बी कंडक्टेड ऑनलाइन ऑन 19/1/2021। तर 19/1/2021 या दिनांकाच्या दिवशी तुमचा व्हर्च्युअल इंटरव्ह्यू होईल आणि तिथून पुढे मग सिलेक्शन जर झालं तर त्या पुढच्या गोष्टी होतील। त्यानंतर जवाहर नवोदय विद्यालयाचे काही टर्म्स अँड कंडिशन आहेत यांच्या जे की दिल्यात, ज्याच्यात एज्युकेशनल क्वालिफिकेशन बॅचलर डिग्री इन रिलेव्हंट सब्जेक्ट 50% मार्क्स अबोव अँड ॲग्रिगेट कन्सर्ड मार्क लाईक सब्जेक्ट ड्युरिंग द 3 years ऑफ स्टडी अँड BEd। तर BEd आवश्यक आहे। एज लिमिट 65 years आहे। बघा, कोणाचे जर एज लिमिट पण जास्त असेल तर त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। रिटायर्ड टीचर्स फॉर गव्हर्नमेंट कंट्रोल, जे की कंट्रोल्ड इन्स्टिट्यूशन आहे, इथे पाहू शकता तुम्ही। त्यानंतर प्रिफरन्स विल बी गिवन टू सीटेड क्वालिफाईड कॅन्डिडेट। प्रिफरन्स म्हणलंय पण मस्ट म्हटलेलं नाहीये, त्यामुळे इथे म्हणजे होप्स तुम्ही सोडू नका। त्यानंतर इन अब्सेन्स नॉन अवेलेबिलिटी ऑफ अबोव कॅन्डिडेट्स प्रिफरन्स शुड बी गिवन टू दोज कॅन्डिडेट हू हॅव वर्कड अर्लियर इन सेंट्रल गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन। त्यानंतर रिटायर्ड टीचर जे आहेत त्यांना 65 years पर्यंत ते अप्लाय करू शकतात। फिटनेस अँड विलिंगनेस जे आहे ते त्यांची असली पाहिजे। त्यानंतर इथे 6.15 मार्क्स इज रिक्वायर्ड इन टोटल फॉर 3 years इन द सब्जेक्ट कन्सर्न ॲट ग्रॅज्युएशन लेवल दिलेला आहे, आणि फर्स्ट सेकंड थर्ड ग्रॅज्युएशन ॲज वेल ॲज सब्जेक्ट कॉम्बिनेशन केस वगैरे इथे माहिती दिलेली आहे। कट ऑफ जे आहे, कट ऑफ डेट टू डिटरमाइन द एज एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे जे आहे 1/1/2021 हा इथे ग्राह्य धरला जाईल। 1/1/2021 हा दिनांक इथे ग्राह्य धरला जाईल। तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजे BEd कम्प्लिशन याच्या अगोदरचं असलं पाहिजे। आणि स्टे ऑफ टीचर इन कॅम्पस इज मॅन्डेटरी, म्हणजेच त्या कॅम्पसमध्ये शिक्षकांना राहणं गरजेचं आहे। कॅन्डिडेट्स मे बी शॉर्ट लिस्टेड इफ नंबर इज एक्सेस, म्हणजेच जर जास्त नंबरचे कॅन्डिडेट अवेलेबल झाले तर त्याच्यातील शॉर्ट लिस्ट केले जातील नंबर ऑफ कॅन्डिडेट्स, अशी माहिती आहे। तर ज्या विद्यार्थी मित्रांना अप्लाय करायचं आहे ते नक्की अप्लाय करून पुढची ऑपॉर्च्युनिटी घेऊ शकतात। आणि शेवटी सिलेक्शन होणं न होणं हे आपल्या हातात नाही आहे, पण आपलं बेस्ट परफॉर्म करणं आणि त्यातून आपल्याला एक चांगला एक्सपिरियन्स घेणं, जेणेकरून नेक्स्ट जे काही ऑपॉर्च्युनिटी येईल त्यासाठी तुम्ही एक 1 step अहेड असाल। तर यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी ही नोटिफिकेशन आहे। धन्यवाद।